काय एक्स वर्ग वजा 8x अधिक k बरोबर 0. मग पी ऑफ 3 x ची किंमत किती टाकली 3. मग x चा वर्ग 3 चा वर्ग वजा 8 x च्या जागेवर काय येणार 3 अधिक k बरोबर काय येणार 0. 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9 वजा 8 त्रिक 24 अधिक k बरोबर काय येणार 0. आता 9 आणि वजा 24 आहे. 24 मधनं 9 गेले 15. मोठ्या संख्येत चिन्ह काय येणार वजा अधिक k बरोबर काय येणार आहे 0. वजा k जो आहे तो डाव्या बाजूला उजव्या बाजूला गेल्यावर अधिक. मग k बरोबर किती आला k बरोबर किती आलं 15. म्हणजे ज्या वेळेला x ची किंमत किती आहे 3 त्यावेळेला k ची व्हॅल्यू किती आली 15. पहिलं समीकरण समजलं का पुढे लक्ष द्या. दुसरं समीकरण काय दिले p ऑफ x बरोबर काय x वर्ग अधिक kx वजा 15 बरोबर 0. म्हणजे ज्या वेळेला x ची किंमत आपण 5 टाकणार आहे त्या वेळेला ती समीकरणाची उकल आहे. म्हणजे p ऑफ x चं उत्तर काय येणार आहे 0. म्हणजे या ठिकाणी जर समजा x जागेवर आपण 5 टाकलं तर या समीकरणाचं उत्तर काय येणार आहे 0. म्हणजे तिथं मला x दिसते तिथे काय टाकणार मी 5. 5 चा वर्ग अधिक k तसाच x ची किंमत किती आहे 5 वजा 15 बरोबर किती येणार 0. पुढं 5 चा वर्ग 25 अधिक 5 गुणिले k 5k वजा काय 15 बरोबर 0. आता 25 वजा 15 किती आलं 10 अधिक 5k बरोबर किती आलं 0. आता नीट लक्ष द्या 5k तसंच राहील बरोबर. हे अधिक 10 पलीकडे गेल्या वजा 10 म्हणजे इथं 0 वजा 10 किती आलं वजा 10. मग k बरोबर किती आला वजा 10/5 किती आला वजा 10/5. म्हणजे k ची व्हॅल्यू किती मिळाली बाळांनो 5 1 5 5 गुणे 10 किती आली वजा 2. म्हणजे x ची किंमत ज्या वेळेला 5 आहे त्यावेळेला k ची किंमत किती आहे वजा 2. आणि तिसरं एक्झाम्पल बघा काय दिले. जर समजा एखादं समीकरण आहे x वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0. जर समजा त्या समीकरणामध्ये x ची किंमत किती टाकली 2 तर त्या p ऑफ x चं उत्तर काय मिळते बाळांनो p ऑफ x मिळते आपल्याला 0. इथं काय येणार आहे p ऑफ x काय x वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0. या ठिकाणी x च्या जागेवर काय लिहिणार आहे आपण 2 काय येणार इथं x चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग अधिक m त्यानंतर m ला कुणी गुणले 2 वजा 5 बरोबर 0. 2 चा वर्ग 4 अधिक 2 गुणिले m वजा 5 बरोबर 0. 4 वजा 5 4 वजा 5 किती आलं वजा 1 किती आला वजा 1. आणि हा 2 m तसंच लिहू आपण. हा 2 m तसाच लिहिला. 4 वजा 5 चं उत्तर काय आलं वजा 1 बरोबर काय आलं 0. मग आता काय करा 2 m तसंच ठेवा. वजा 1 कुठे न्यायचंय उजव्या बाजूला. कुठे न्यायचंय उजव्या बाजूला. काय येणार आहे अधिक 1. म्हणून m बरोबर किती बाळांनो 1/2 काय येणार 1/2. म्हणजे ज्या वेळेला x ची किंमत किती आहे 2 त्यावेळेला m ची किंमत किती आहे 1/2. कळलं का. या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक वर्ग समीकरणाचं मूळ दिलं जाईल आणि ते मूळ देऊन k ची किंमत x ची किंमत y ची किंमत कुठलंही विचारलं जाईल. आलं लक्षात. ती काढण्यासाठी तुम्ही फक्त ते समीकरण इक्वल टू काय करायचे 0 करायचं आहे. कळलं काय लिहून घ्या. काय होतंय रे तुम्हाला महेश